आपण बोलतोय जग बदलतंय, महिलांसाठी आता कोणतीच गोष्ट अशक्य अशी राहिलेली नाहीये। ती आई, बहीण, पत्नी, मुलगी या भूमिका तर उत्तमरित्या पार पाडतच होती। त्याच सोबत आता वकील, इंजिनियर, डॉक्टर, उद्योजिका यासारख्या भूमिका सुद्धा ती उत्तमरित्या पार पाडते। इक्वालिटी आली आणि बऱ्याच गोष्टी समान होत गेल्या। समाजाच्या, कुटुंबाच्या आणि तिच्या स्वतःकडूनच्या अपेक्षा वाढल्या आणि याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तिला मल्टिपल रोल्स, मल्टिपल रेस्पॉन्सिबिलिटीज एकत्र पार पाडाव्या लागल्या। प्रत्येक रोलमध्ये परफेक्टच असलं पाहिजे हा तिचा स्वतःचा, समाजाचा आणि तिच्या कुटुंबाचा हट्ट मात्र कधी कधी तिच्यासाठी खूप जास्त त्रासदायक ठरला। आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा काही चॅलेंजेसवरती फोकस करणार आहोत ज्या व्यवस्थितरित्या हाताळल्या किंवा त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर नक्कीच महिलांसाठी एक उत्तम फायनान्शियली, फिजिकली, मेंटली लाईफ जी आहे तर ती सेट होणार आहे। नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचं युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट बनवत असतो जो की आपल्या दोघांच्याही फायद्यात असतो। त्यामुळे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, सोबतच जे बेल आयकॉन दिलेली आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। वर्किंग मॉमची लाईफ खूप साऱ्या चॅलेंजेस आणि ॲडव्हेंचरसनी भरलेली असते हे मी ऐकून होते, पण आता ही फेज मी स्वतः अनुभवत आहे। काही लोकांना वाटतं की करिअर आणि मदरहुड एकत्र बॅलन्स करणं खूप अवघड आहे किंवा इम्पॉसिबल आहे, तर काही लोकांना वाटतं की करिअर आणि मदरहुड बॅलन्स करणं खूप सोपं आहे, कोणीही अगदी इझिली हे करू शकतं। पण ॲक्च्युअलमध्ये काय केस आहे, ॲक्च्युअलमध्ये कोणते अनुभव येतात हे फक्त आणि फक्त त्या वर्किंग मॉमलाच माहिती असतं। अनेक वर्किंग मॉम्समध्ये मुलांसोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा आणि करिअरमध्ये प्रगती करण्याची आकांक्षा या दोघांमध्ये संघर्ष निर्माण होतो आणि याचमुळे निर्माण होतात खूप सारे मेंटल, फिजिकल आणि इमोशनल चॅलेंजेस। आज आपण बोलणार आहोत याच चॅलेंजेस विषयी आणि त्यांच्या उत्तरांविषयी। सर्वात पहिला चॅलेंज आहे टाइम मॅनेजमेंट, म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन। मला तर कधी कधी वाटतं की माझ्यासाठी 24 तास सुद्धा पुरेसे नाहीये। वर्किंग मॉमसाठी करिअरच्या रेस्पॉन्सिबिलिटीज, घरातली कामं विथ और विदाउट हाऊस हेल्प, मुलांची काळजी आणि स्वतःसाठी वेळ काढणं हे सगळं खूप जास्त कठीण वाटतं, पण इम्पॉसिबल नाही। कोणत्या वेळेत कोणतं काम करायचं आहे हे पूर्वनिश्चित म्हणजेच प्लॅनिंग केलं तर प्रत्येक कामासाठी प्रायोरिटी प्रमाणे पुरेसा वेळ देण्यात येतो आणि सर्वांना वेळ देणं महत्त्वाचं आहे, पण त्याचसोबत स्वतःसाठी, स्वतःच्या छंदासाठी, आवडीनिवडीसाठी वेळ काढणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर मला तर वाटतं ॲटलिस्ट आठवड्यामधून 1 तास किंवा 2 तास आपण स्वतःसाठी काढला पाहिजे आणि त्या वेळेमध्ये मस्त असे छानसे विचार, छानशा गोष्टी आपण स्वतःसाठी नियोजन केलं पाहिजे। टाइम मॅनेजमेंट उत्तमरित्या करायचं असेल तर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी कशी तयार होणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे। कोणत्या गोष्टी जर आपण वापरल्या, कोणते टूल्स जर आपण वापरले तर आपला वेळ वाचणार आहे। सध्या बरीच लेटेस्ट टेक्नॉलॉजी आलेली आहे जी कमी वेळेमध्ये तुमची जास्तीत जास्त कामं करण्यामध्ये मदत करते। मुळे लेटेस्ट टेक्नॉलॉजी सोबत अपडेट राहणं सुद्धा टाइम मॅनेजमेंटचाच एक भाग आहे। देन द सेकंड थिंग इज वर्क लाईफ बॅलन्स। तर कधी कधी लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं असतं की आपलं कुटुंब, आपली मुलं ही आपली फर्स्ट प्रायोरिटी आहेत, म्हणजेच आपली जबाबदारी आहेत। तर आपली जी काही धडपड असते, आपलं जे काही कष्ट असतं करिअरच्या प्रती, तर ते फक्त आणि फक्त आपलं आणि आपल्या फॅमिलीचं लाईफ सेक्युअर करण्यामध्ये, आपलं प्रेझेंट आणि आपलं फ्युचर सेक्युअर करण्यासाठी चालू असतं। त्यामुळे फर्स्ट प्रेफरन्स जो असेल तर तो तुमच्या फॅमिलीला द्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या वर्कला चूज करू शकताय। या दोन गोष्टींमधलं बॅलन्स जे आहे तर ते राखणं, समतोल राखणं खूप जास्त महत्त्वाचं आहे एक इमोशनली, फायनान्शियली, मेंटली आणि फिजिकली चांगलं लाईफ जे आहे तर ते जगण्यासाठी। तर या दोन वेगवेगळ्या गोष्टींमधला समतोल राखणं खूप जास्त महत्त्वाचं असतं, स्पेशली फॉर लेडीज हू आर ओव्हर ॲम्बिशियस। देन द नेक्स्ट थिंग इज चाइल्ड केअर अरेंजमेंट्स। तर आपली मुलं म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा असतो, तर त्यांच्यासाठी चांगले फ्युचर सेक्युअर करता करता आपण त्यांच्यासाठी चांगली प्रेझेंट लाईफ निवडली आहे का यावर लक्ष देणं महत्त्वाचं असतं। तर मी नेहमीच मॉम्सना सजेस्ट करते की मोस्टली वर्क फ्रॉम होम घ्या, म्हणजेच घरातूनच एखादे काम चालू केले तर मुलांकडे लक्षही देता येते आणि करिअरला ब्रेक पण नाही लागत। नाईलाजास्तव मुलांना सोडून बाहेर जावे लागलेच तर आपली मुलं विश्वासू हातामध्ये आहेत हे फक्त 10 वेळा तपासून बघा।
त्यानंतर पुढचा चॅलेंज आहे इमोशनल अँड फिजिकल एक्झॉशन, म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा. तर काम आणि कुटुंबातील माणसांच्या जबाबदाऱ्या एकत्रितपणे सांभाळण्यामुळे कधी कधी महिलांमध्ये शारीरिक आणि इमोशनल थकवा जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो. तर आता मला बऱ्याच लेडीज कॉल्स थ्रू कनेक्ट होतात आणि त्यांचे बरेच प्रॉब्लेम्स मला शेअर करतात, आणि त्यामधला सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम जो इमोशनली एका लेडीजला खूप जास्त प्रमाणात डॅमेज करतो तो म्हणजे सपोर्ट. तर फॅमिलीचा जो सपोर्ट असतो की तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे, किंवा तुला जे काय लागतंय तुझ्या कामामध्ये तर ते मी तुला प्रोव्हाइड करतो, किंवा ते मी तुला गाईड करतो. तर हा जो सपोर्ट असतो, फक्त मी तुझ्या सोबत आहे हा वाला, तर हा जर मिळाला नाही तर खूप जास्त इमोशनली ती जी लेडीज आहे तर ती डॅमेज होते, आणि नक्कीच तिच्या दोन्ही कामावरती म्हणजे घरातल्या लाईफवरती सोबतच तिच्या करिअरच्या लाईफवरती याचा खूप जास्त ड्रास्टिक इफेक्ट होतो, आणि नक्कीच ती एका डिप्रेशनची शिकार होऊ शकते. बट टू ऑल द लेडीज ज्यांना घरातून कुठल्याही प्रकारचा सपोर्ट मिळत नाही आहे, तर आय थिंक आपण एकट्याच प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक कार्यासाठी सक्षम आहोत, दोन्ही गोष्टी दोन्ही रोल्स व्यवस्थित पार पाडण्यासाठी. त्यामुळे जर तुम्हाला कोणाचा सपोर्ट मिळत नसेल तर तो जो सपोर्ट आहे किंवा फायनान्शियली असेल किंवा इमोशनली असेल तर तो तुम्ही कसा भरून काढणार आहात, त्याच्यासाठी कोणते स्टेप्स तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. नक्कीच तुम्हाला थोडंसं जास्त तिथे एफर्ट्स तुमचे, पेशन्स तुमचे, ताकद तुमची द्यावी लागणार आहे. पण इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही विथ ऑर विदाऊट सपोर्ट अगदी इझिली करू शकता. अँड द लास्ट बट नॉट लिस्ट आहे आर्थिक दबाव, म्हणजेच फायनान्शियल प्रेशर. काम करणाऱ्या स्त्रियांना अनेकदा घरच्या उत्पन्नामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याची गरज असते. म्हणजेच दोघे पॅरेंट्स ज्यावेळी वर्किंग असतात त्यावेळी तुम्हाला 100% फायनान्शियल गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्यूट करावेच लागते. होम लोन्स, त्यानंतर पर्सनल लोन्स, कार लोन्स, तर हे बरेच आपण प्रचंड प्रमाणात घेतो. आपली लाईफ जी आहे तर ती आपण अपग्रेड करतो, पण हा जो लोड आलेला असतो एकंदरीत संपूर्ण कुटुंबावरती तर तो कुठेतरी लेडीजना त्यामध्ये योगदान जे आहे तर ते द्यावं लागतं. तर यावेळी या केसमध्ये कोणते रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही घेताय आणि कोणते रिस्पॉन्सिबिलिटीज तुमचे पार्टनर घेताय, आणि ते तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करू शकताय, फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन तुम्ही किती देणार आहात, तुमच्याकडे किती वेळ अवेलेबल होतोय, तर आय थिंक त्याच्यावरती ही जी गोष्ट आहे तर ती डिपेंड असली पाहिजे. कारण सध्या बऱ्याच ठिकाणी बोथ पॅरेंट्स आर वर्किंग, आणि हा जो प्रॉब्लेम आहे मी मोस्टली 5 अशा प्रॉब्लेम्सवरती फोकस केलेला आहे जे मोस्टली कॉमन आहे बऱ्याच फॅमिलीजमध्ये. तर आय थिंक हे 5 गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील, आणि नक्कीच जर तुम्ही सुद्धा यातल्या कुठल्या एका चॅलेंजपासून जात असाल तर नक्कीच त्यापासून ओव्हरकम करा, आणि नक्कीच तुम्ही एक चांगलीच फायनान्शियल, फिजिकल आणि इमोशनल लाईफ जी आहे तर ती जगू शकता. तर आजच्या व्हिडिओसाठी हे 5 पॉईंट्स मी कव्हर केले होते. पुन्हा भेटूयात अजून काही वेगळे पॉईंट्स किंवा वेगळे चॅलेंजेस आणि त्यांना फेस करण्यासाठीचे सॉल्युशन्स घेऊन. तोपर्यंत चॅनलवरचा बराच कंटेंट जो आपण बनवलेला आहे जो तुमच्या उपयोगाचा असणार आहे तर तो नक्की एकदा चेक करा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा, आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटली असेल तर प्लीज कमेंटमध्ये यस म्हणून टाईप करा.